आज मी चालली एक नामकरण सोहळ्यासाठी। तर सगळेजणी रेडी झालो आणि गाडीत बसलो आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान वाटत आहे, मस्त हिरवळ आहे। कुठे पण जायचं म्हटलं की माझ्या खुशीचा तर काही ठिकाणाच नाही राहत। तर माझ्यासोबत आहे पूजाताई आणि श्रीजू। मी शूट करत आहे म्हटल्यानंतर ही बघा किती छान स्माइल देत आहे। बघा बघता बघता आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचून पण गेलो आणि मी शूट करत आहे म्हटलं की माझे हो बघा कसे मुच्छीला ताव मारतात। मग निघालो आम्ही हॉलकडे जायला। पाहुण्यांच्या स्वागतासाठी हे एक पोस्टर होतं। आतमध्ये गेलो तर छान असं डेकोरेशन होतं, पण बाळाला बघायला गेलो तर माहीत झालं की त्याचं नाव पण ठेवून झालेलं आहे। तर त्याचं नाव एकांश असं ठेवलं। तिथेच बाजूला हनुमानजीचं मोठं मंदिर होतं। तर मंदिराच्या एंट्रीवरच बघा किती सुंदर असं मोठं वटवृक्षाचं झाड होतं आणि हे मंदिर एका सुवर्ण मंदिरासारखं भासत होतं। मंदिराच्या भिंतीवर कोरीव असं काम केलेलं होतं, बघा किती सुंदर दिसत आहे दिसायला। मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याआधी हा सुंदर असं दृश्य बघा आणि जसं जसं आपण गाभाऱ्यात जातो तसं तसं ती एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला फील होत जाते आणि जसं आपण गाभाऱ्यात जाऊ तेव्हा एकच शब्द मुखात येतो, तो म्हणजे हे राम। तर असं म्हटलं जाते इथे कुठलीही इच्छा मागितली तर हनुमानजी ती पूर्ण करतात। तर हे इच्छापूर्ती हनुमानजी आहे आणि जसं आपण बाहेर निघालो तर वटवृक्षाच्या मागच्या साईडला आपल्याला ही हनुमानजीची गदा दिसते। मग थोडा वेळ त्या मंदिरातच रमलो, त्यानंतर प्रोग्राममध्ये आलो। तोपर्यंत जेवणाची वेळ झालीच होती, तर पटकन असं जेवायला ताट वाढून घेतलं। बघा किती मस्त मेनू आहे आणि मग त्यानंतर आपली पेटपूजा करून घेतली मस्त। आणि हे बघा मंदिरच्या मागच्या साईडला हे सुंदर असं गार्डन पण आहे। त्यानंतर बाहेर आणखी थोडं फिरलो तर हे भक्त निवास दिसला आणि ही जी कुत्र्याची पिल्लं आहे ती आमच्या मागेच लागली होती, इकडे तिकडे धावत होती म्हणून त्यांना पण शूट करून घेतलं थोडंफार। इथे हे मोठे मोठे सागाचे झाडं होते तर मी तिथे थोडंसं फिरले। तसेच इथं मुलांच्या खेळण्यासाठी खेळणी सुद्धा आहे। मग चंद्रपूरकरांनो कधी येणार आहे इथे व्हिजिट द्यायला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।